राज्यात सध्या नीट पेपर परीक्षा फुटी प्रकरणामध्ये सध्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे मुंबईसह त्यानंतर नागपूर तसं राज्यासह आणि इतर राज्यांमध्ये देखील जुळले गेलेले आहे। त्यानंतर आता शिखर संघटनेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध असो आणि आम्हाला न्याय आमचा अधिकार आहे अशा प्रकारचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। ही शिखर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत शिखर संघटनेचे पदाधिकारी संतोष वास्कर यांच्याशीच विचारूया की काय नेमकं आंदोलन आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला या समोरचं तुमची दिशा असणार आहे। आंदोलन तुम्ही आझाद मैदानावर करण्यात आलेलं आहे, काय तुमच्या प्रमुख मागण्या? सध्या जो गाजता विषय आहे की नीट पेपर प्रकरण, याच्यामध्ये पोलिसांनी कारवाईमध्ये 1-2 क्लासेसवाल्यांवर त्यांचा संशय त्यांनी अटक केलेली आहे। पण ते 1-2 क्लासवाले त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत नाही आहेत ते पोलीस चौकशी करतीलच, पण त्याच्यासाठी संपूर्ण क्लास इंडस्ट्रीलाच ते बदनाम करत आहेत। ते म्हणतात सगळ्यामध्ये सगळे क्लासेसवाले इन्व्हॉल्व आहेत, तर ते संपूर्णतः चुकीचं आहे। जे क्लासवाले इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी नक्कीच। त्याच्यासाठी यंत्रणेला, पोलीस यंत्रणेला, सरकारला आमचा सपोर्ट असेल आणि त्या क्लासवाल्यांना नक्की आमचा विरोध आहे। जे त्यांनी केलेलं आहे ते चुकीचंच केलेलं आहे, पण त्याच्यासाठी संपूर्ण यंत्रणेला जबाबदार धरावं, क्लास यंत्रणेला, आणि क्लासेस बंद व्हायला पाहिजेत अशा प्रकारचं डिमांड करणं ही आमच्या दृष्टीने चुकीची गोष्ट वाटते। दुसरी गोष्ट म्हणजे, आणि याच्यामध्ये की विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं ते तर प्रचंडच आहे। म्हणजे ते विद्यार्थी ज्या लोकांनी ऑलरेडी परीक्षा दिलेली असेल त्यांना परत बसायचं, त्यांना मानसिक दडपण आहे, पालकांना पण मानसिक दडपण आहे। त्यामुळे आमची शिखर संघटना पालक आणि विद्यार्थ्यांच्या संपूर्ण बाजूने आहे। जिकडे पालक विद्यार्थ्यांना या बाबतीत मदत लागेल त्यावेळी शिखर संघटना हक्काने त्यांनी आम्हाला आवाज द्यावा, आम्ही त्यांच्या बरोबरीने सरकारसाठी उभे राहू। आता जे शिक्षक आहे मोठेगावकर हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार म्हणून आता समोर आलेले आहे, ते पण एक कोचिंग क्लासेस चालवत होते, तर यांच्यावर काय कारवाई करण्यात यावी तुमची मागणी आहे? नाही, जी कायद्याने फौजदारी कायदा जो काय कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे सरकारने ते करावं, पण याच्या पलीकडे असं काही होऊ नये, पेपर फुटी होऊ नये याच्यासाठी सरकारने काहीची जबाबदारी घेतली पाहिजे। आणि ज्या एजन्सीकडे ते पेपर बनवणं हा प्रकार आहे, जर का त्या एजन्सीकडनं ते काम व्यवस्थित होत नसेल तर ते काम दुसऱ्या एजन्सीकडे द्यावं। कुणाला देण्यात यावं? सर, या ठिकाणी जी आपण यूपीएससीची एक्झाम बघतो सर, ज्याला यूपीएससीची एक्झाम ही कोणाच्या वतीनं होते सर, तर ती कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे निर्माण केलेल्या युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशननुसार होते। मग ती जी नीट सारखी परीक्षा आहे ती अतिशय महत्वाची परीक्षा आहे। मग अशा प्रकारची परीक्षा कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून राजकीय कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप होणार नाही अशा प्रकारच्या या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे एक तुमची या ठिकाणी समिती करून त्याच्या आधारे या परीक्षा घेतल्या जाव्यात। एकंदरीत ही जी कमिटी आहे या कमिटीच्या माध्यमातून जे पेपर बनवण्यात येतात ही कमिटीच कुठेतरी नव्या रूपात बनवण्यात यावी। ज्याप्रमाणे यूपीएससीची परीक्षा तयार होते तशा संविधानिक कमिटीच्या मार्फत ही नीटचे पेपर तयार करण्यात यावे अशी मागणी या खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन जितेशसह संतोष मोरे, मुंबई।